चला तर आज आपण बनवूया पुरी भाजी। त्यासाठी आपण कढईमध्ये 2 पळी तेल टाकले, 1 चमचा मोहरी टाकले, 1 चमचा जिरं टाकले, 2 मोठे कांदे आपण चिरून घेतले ते। आता चांगला कांदा भाजून घ्यायचा। नंतर आपण चवीनुसार मीठ टाकले या। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर आपण त्यात थोडासा कढीपत्ता टाकायचा। आता कढीपत्ता टाकल्यानंतर आपण एकदा पलटी करून घ्यायचं। नंतर आल्या लसणाची पेस्ट टाकायची त्यात। नंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर आपण 1 टोमॅटो चिरून घेतलाय, तो आपण टाकायचा त्यात। आता चांगला मऊसूद होस तोपर्यंत आपण टोमॅटो चांगला हे करून घ्यायचा। नंतर आपण लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट घेतले या। नंतर धना पावडर, थोडंसं जिरा पावडर असं आपण, आणि थोडासा गरम मसाला घेतलाय। आणि हे आपण बटाटो उकडून घेतले आहेत या। असं हाताने आपण त्यात हे करायचं, मिक्स असं घ्यायचं चुरून। म्हणजे असं केल्यानंतर ना चांगलं असं खायला चांगलं वाटतं। आपण नंतर आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। कलर बघा कसा आलाय। आणि आपण गरम पाणी ओतलंय त्यात। मुलांची लय दिवस झालं फरमाईश होती की मम्मा आज पुरी भाजी बनव, त्यासाठी मी आज पुरी भाजी बनवल्या। आवडल्या असल्या तर लाईक आणि सबस्क्राईब करा। हे बघा कसं छान झाल्या। आता आपण एका प्लेट मध्ये आपण काढून घेऊया भाजी। त्यासोबत आम्रखंड घेतल्या, त्यासोबत आपण पुरी बनवल्या, थोडासा कांदा। ही आपली डिश तयार झाली। आता छोटा मुलगा खाऊन त्याला लय भारी वाटतं असं खायला, म्हणून त्याच्यासाठी मी बनवलेलं आहे।